आपले लेकर अधिकारीच व्हायला तयार नाही. आणि जे कोणी झाले त्याला बढतीच मिळत नाही. एखादा पोलिसात जावा मराठ्याचा, ते जर कॉन्स्टेबल झालं किंवा PSI जर झालं तिथंच रिटायर होते. जिथं लागला तिथंच रिटायर. जसं का त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकिले. आपली बढती होतच नाही. बाकीच्याच मागून येऊन पुढे जाता येते. आपल्या अधिकाऱ्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. आता शिक्षण महाग झालंय. गरिबाचे माणसं मुलाला शिक्षण नाही देऊ शकत इतकं महाग झालंय. आरक्षणामुळं आपले पोरं आता हे मिळाल्यापासून इतके शिकायला लागलेत पोरण पोरी. तुम्ही रोज ऐकत असताल कित्येक तरी पोरं आणि पोरी मोठमोठ्याल्या नोकऱ्याला लागलेत. आणि तुम्ही आणखीन 5 वर्ष थांबा, तुम्हाला आकडा बघा. तुम्ही कोणत्या ऑफिसला जा आपल्याच पट्ट्यात दिसल्या पाहिजेत कुंकडे अधिकारी झालेले. त्यासाठी आपण आपल्या डोक्यातला एक नाद काढून टाका राजकारणाचा. ते 15 दिवसच करायचं तेवढंच. 15 दिवस झाले सोडून द्यायचं. आपल्याला 12 महिने एकच नाद लागलाय. साहेब आमचा, साहेबाचा भैया आमचा. त्या भैयाला हाकता येणार नीट. ती अवलाद आपल्यालाच पुढं त्रास देती. आणि आपले पोरं मेले हमाले करू करू. आपल्याला 15 दिवसापुरतं ते राजकारण करायचं आणि ते सोडून द्यायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. टाइम आहे तुमच्याजवळ, सांगू का? नाही तुम्ही म्हणता दणकाच उठेल आता कवर सोडितोय का नाही. आता पाठ 4 वाजता इथंच बसायचं. आता काय उठायचं मग संपत नाही तर तुम्ही हालायचं नाही कोणीच. व्हायचं हो बस मला रातभर इथंच. मी मुंबईत गेलो. ते उदाहरण नंतर सांगतो. हे होच सांगतो तुम्हाला. अरे येणे अशी फजिती केली मावशाव माई. मुंबईत नेले गबाळ संभळेनं सोपं नाही. मी देवेंद्र फडणवीसला म्हणलो होतो तो मराठ्याच्या नादी लागू नको व्हायला बेकार पोट्टे. त्याने ऐकलंच नाही. नाही ऐकलं नाही. जेव्हा मुंबईत घुसले कोण कशावर बसलेलो होतो मिळत नव्हता लागला. ते माझ्याकडे याचे तिथले अधिकारी ते माझ्याच्या आयसा व्हाया. म्हणलं काय व्हाया बाबा आता. ते म्हणलं हे लय भागते इकडे इकडून पळते तिकडे तिकडे भागते. म्हणलं पळते आणि भागते एकच असन दोन्ही बी. हे पोट्टे ते बॅरिकेडवर बसून पळीत होती. आणि मला बसले ते पळाल्याच्या नंतर माहीत झालं बॅरिकेड पळत आहे कसं काय.